नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण उन्हाळी वाळवणीमध्ये साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड पाहणार आहोत. तर हे पापड अतिशय खुसखुशीत होतात, चौपट फुलतात आणि इथं तेलाचा एकही थेंब न वापरता आपण हे पापड बनवलेले आहेत किंवा आपल्याला हे पीठ किंवा मिश्रण शिजवून सुद्धा घ्यायची गरज नाही. तर तळल्यानंतर बिलकुल पापड लाल झालेला नाही. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आपण असा जाड शाबू घेतलेला आहे 1/2 किलो, म्हणजेच वजनी म्हटलं तर 250 ग्रॅम आणि हा फुल भरून ग्लास घेतला तर 1/2 किलो साबुदाणे होतात हे. तर अशा प्रकारे स्वच्छ जरी दिसले तरी त्याच्यामध्ये धूळ कचरा असल्यामुळे आपल्याला ह्याला 1 ते 2 वेळा असं खळखळ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, ज्यामुळे याला पावडर वगैरे काही असेल किंवा कचरा धूळ वगैरे असेल ते निघल्या जाईल. तर इथं अशा प्रकारे मी 2 वेळा धुतलेलं आहे. ही दुसरी वेळ आहे. तर अशा प्रकारे हाताने असं ढवळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला हे साबुदाणे 5 ते 6 तास जे आहेत ती पाण्यात भिजत ठेवायचे आहेत किंवा आपण जसं खिचडीसाठी भिजवतो तशा प्रकारे भिजवून घ्यायचे आहेत. तर इथं मी साबुदाणा स्वच्छ करून घेतला. आता इथं 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, पण इथं आपण पाऊण ग्लास पाणी इथं टाकणार आहोत साबुदाण्यामध्ये. खूप असं पाणी टाकायचं नाही. तर पूर्ण साबुदाणा व्यवस्थित भिजेल इतपतच आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारे केल्यानंतर पूर्ण साबुदाणा भिजेल एवढं आपण पाणी टाकलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे खूप पण पाण्याचा वापर करायचा नाही. आता आपण हे साबुदाणा झाकून ठेवूया. तर बघू शकता अशा प्रकारे आपला साबुदाणा भिजलेला आहे. आता इथं मी रात्रीच्या 8 वाजता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे. म्हणजे ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला हे मिश्रण शिजवायची गरज पडत नाही. तर अशा प्रकारे खळखळ उकळून घ्यायचं आहे पाणी आणि याच्यामध्ये आपल्याला दुसरं काहीही ॲड करायचं नाही. फक्त पाणी उकळवून घ्यायचं आहे आणि हे पाणी टाकताना मोजून टाकायचं आहे. तर इथं मी 1 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आणि पूर्ण साबुदाणा व्यवस्थित भिजेल इतपत आपल्याला हे पाणी टाकायचं आहे. इथं आपण पूर्ण 1 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे. आता एखाद्या अशा चमच्याने किंवा काटे चमच्याने असं पूर्ण साबुदाणा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून एक ना एक साबुदाणा व्यवस्थित गरम झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करण्याची गरज पडत नाही. व्यवस्थित साबुदाणा जो आहे ते शिजल्यासारखा होतो गरम पाण्यामुळे. परत आपण ही रात्रभर ठेवणार आहोत. तर पूर्ण साबुदाणा हलवून घेतल्यानंतर झाकून ठेवूया. तर आता आपण पाहतोय सकाळी. तर बघू शकता अतिशय मऊसूत असा हा साबुदाणा झालेला आहे आणि याच्यामध्ये जराही कणी राहिलेली नाही. अशा प्रकारे आपला साबुदाणा भिजलेला आहे. म्हणजे पापड जे आहेत ती छान फुलल्या जातात आणि प्रमाण एकदम परफेक्ट घेतलेलं आहे. आपले पापड लाल होत नाहीत किंवा असं जास्त करपल्या जात नाहीत. नाही तर बटाटा जर जास्त झालं साबूच्या पापडमध्ये तर असं लाल पापड होतात आणि परत ते चवीला व्यवस्थित लागत नाहीत. त्यामुळे साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण अशाच प्रकारे घ्यायचं आहे. तर आता हे थोडासा साबुदाणा चिकट झाल्यामुळे हा मोकळा तर होणार नाही, पण आपण आता ह्याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर इथं मी कुकरला 4 शिट्ट्या करून घेतल्यात. तर 1/2 किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे इथं आपण वापरलेले आहेत. साबुदाण्याच्या दुप्पट प्रमाण बटाट्याचं घ्यायचं आहे. तर बटाटे एकदम छान असे शिजवून घ्यायचेत आपल्याला. तर याचे साल आपण काढून घेऊया. तर इथं आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे. बटाटा आणि साबुदाणा मिक्सरला फिरवण्यासाठी थंड पाण्याचा वापर करायचा नाही. तर आता इथं बटाटे जे आहेत ते असे थोडेसे बारीक करून घेऊया की हाताने फोडून घेऊया. तर इथं आपण पूर्ण बटाटे असे फोडून घेतलेले आहेत. तर इथं आपण 25 ग्रॅम मिरची घेतलेली आहे. 20 ग्रॅम घेतली तरी चालेल. मिरची तिखट असावी आणि ही छोट्या मिरच्या असल्यामुळे 20 एक मिरच्या घेतल्यात. तर यातल्या 4-5 मिरच्या अशा बी काढून असे छोटे तुकडे करून घेतलेत, म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतात आणि थोडंसं मध्ये तिखट लागते छान पापड. तर आता इथं मिक्सरचं मोठा जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडासा साबुदाणा आणि परत त्याच्यात बटाटा टाकून आपल्याला हे एक बॅटर छानसं करून घ्यायचं आहे आणि जास्त पण याच्यामध्ये घालायचं नाही, नाहीतर साबुदाणा चिकट असल्यामुळे ते मिक्सर जाम होतं किंवा फिरत नाही. त्यामुळे थोडं टाकून फिरवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं का होईना पाणी टाकायचं आहे आपल्याला. तर इथं मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर 1/2 किलो साबुदाणा आणि अर्धा किलो बटाट्यासाठी 2 ग्लास पाणी परफेक्ट होतं. तर आता इथं थोडंसं अगदी अर्धा कप पाणी टाकून परत हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे आणि प्रत्येक वेळी थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. थोडंसं मोठं जरी ह्याच्यात राहिलं तरी चालतं. आणि आता याच्यात आपल्याला दुसरं पाणी मिक्स करायचं नाही. जेव्हा आपण वाटायला टाकतो तेवढंच पाणी, का तर खूप जर पातळ हे बॅटर झालं तर
पापड जे आहेत ते अगदीच कागदासारखे होतात आणि परत ते तळताना सुद्धा करपल्या जातात. आता एका पातेल्यामध्ये हे बॅटर मी काढून घेते. अशाच प्रकारे आपण बाकीचं जे आहे ते सर्व वाटून घेऊया. आणि याच्यामध्ये हे मिश्रण टाकल्यानंतर लगेचच थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे आपलं मिक्सर जे आहे ते लोड खात नाही. आणि खाली जर साबुदाणा टाकला तर मग मिक्सर जे आहे ते चिकट साबुदाणा असल्यामुळे फिरत नाही. त्यामुळे बटाटा खालती टाकायचं, साबुदाणावरती परत पाणी टाकून परत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर आता अर्धं राहिलेलं आहे, पण आपलं बॅटर आणखीन राहिले, त्यामुळे पूर्ण हे बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला 2 ग्लास बरोबर पाणी लागले. तर आता इथं बघू शकता अशा प्रकारे छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण बॅटर छान फेटून घेतल्यानंतर इथं असा फुल न भरता 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. याच्यातच ही जी हिरवी मिरची कट केलेली आहे ते टाकून घेऊयात. आणि याच्यानंतर जे आपण वाटण बनवलेलं आहे तेवढं पूर्ण वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. ही जी प्रमाण आहे ती एकदम परफेक्ट आहे. आणि पापड जे आहेत ती उपवासा दिवशी थोडेसे तिखट आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं, तर अशा प्रकारे जर खाल्लं तर तुम्हाला दुसरं काही खायची सुद्धा गरज पडत नाही. बऱ्याचशा लोकांना म्हणजे आपल्या घरातील असो किंवा म्हणजे बाहेरचे पाहुणे रावळे येणारे असो, तर साबुदाण्यामुळे ॲसिडिटी वगैरे होते. तर अशा प्रकारे पापड बनवा. किंवा याच्या अगोदर आपण लाटूनसुद्धा पापड बनवलेले आहेत, त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तेही पाहिले नसतील तर नक्की चेक करून घ्या. तर आता हे पूर्ण टाकल्यानंतर आपण हे पूर्ण असं मिक्स करून घेऊया. मीठ आणि जी तिखट आपण याच्यात टाकले हिरवी मिरची ती पूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे, म्हणजे पूर्ण ह्याची चव छान लागेल किंवा पूर्ण याच्यामध्ये ही जी मिरची आहे ती मिक्स होईल. आता हे अशा प्रकारे 1-2 वेळा छान मिक्स करून घेतल्यानंतर अशा प्रकारे झालेलं आहे. तर हिरवी मिरची जी आहे ती मध्ये मध्ये खूप छान दिसते. आणि आता तुम्हाला वाटेल की ही जी बॅटर आहे ती खूप घट्ट आहे, म्हणजे आपण चमचा जी आहे ते अशा प्रकारे केल्यानंतर ती खाली पडते, म्हणजे पसरवायला बरं पडतं. हे बघा अशा प्रकारे. आणि खूप जर पातळ केलं तर टाकताना बरं वाटतं, असं पटकन पळी फिरवल्यासारखं, पण ती अगदीच कागदासारखे पापड होतात. डब्यात ठेवायला तरी ते तुटतात किंवा तुकडे पडतात. तर त्यामुळे अशा प्रकारेच हे बॅटर तयार करून घ्यायचं. इथं मी थोडं थोडं मोठं मोठं ठेवलेलं आहे, म्हणजे पापडमध्ये ते छानसुद्धा दिसतं आणि पापडसुद्धा चवीला चांगले लागतात यासाठी. तर अशा प्रकारेच करायचं आहे. आता याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही. आता इथं मीठसुद्धा तुम्ही चेक करू शकता, पण 1 चमचा बरोबर हे मीठ होतं. असं खूप पण फुल असं वरतीपर्यंत मीठ भरून घ्यायचं नाही चमच्यामध्ये, थोडंसं सपाट घ्यायचं, म्हणजे वाळल्यानंतर जास्त खारट लागू नये यासाठी. तर आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण पापड करायला घेऊया. तर इथे मी प्लॅस्टिकची पन्नी घेतलेली आहे. साबुदाण्याची किंवा दुसरे कशाचेही पापड पटकन उलटण्यासाठी किंवा पलटी करण्यासाठी आपल्याला प्लॅस्टिकची पन्नीच वापरावी लागते. दुसऱ्या कॉटनच्या वगैरे कपड्यावर टाकलं तर ते तुकडे वगैरे पडतात किंवा काढताना त्रास होतो. तर पन्नी अशी अंथरून घेतल्यानंतर परत ओला कपडा करून हे छान पुसून घ्यायचं आहे. आपण इथे एकही तेलाचा थेंब न वापरता हे पापड आपण पन्नीवर टाकणार आहोत, त्यामुळे थोडंसं ओल्या कपड्याने जर पुसून घेतलं तर त्याला काही घाण वगैरे लागलेली किंवा अगोदर पापड केलेलं काही राहिलेलं असेल पन्नीला तर तेही निघलं जातं. तर आता हे पुसून घेतले आपण. आणि जर का तुम्हाला वाटलंच की नंतर पापड निघतील की नाही, तर काय करायचं, थोडंसं 2-4 थेंब तेलाचे टाकायचे याच्यावरती, पूर्ण हाताने पसरवून घ्यायचं आणि परत ओल्या कपड्याने अगदी हलक्या हाताने ती तेल जे आहे ती पुसून घ्यायचं, म्हणजे पापड उलटायला बरं पडतं. पण मी इथं तसं नाही केलं. तेल न लावताच आपण याच्यावरती पापड टाकून घेऊया. इथं आपण जी छोटी पळी असते त्यांनी अगदी थोडंसं ही जी मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं पन्नीवर. असं एका हाताने थोडंसं पकडून परत ह्याला असं पळीनं फिरवून घ्यायचं आहे. तर थोडंसं जरी फिरवता आलं तरी तुम्हाला आता वाटत असेल की खूप जाड होतात वगैरे, पण नंतर खूप हे पातळ होतात. इतकं बॅटर घट्ट ठेवूनसुद्धा हे पापड जे आहेत ते अतिशय पातळ होतात. मग पातळ जर पीठ केलं तर खूपच असं पेपरसारखे वगैरे होतील. तर हे बघा अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे. आणि छोटी पळी असल्यामुळे अर्धीच पळी जरी टाकली तरी छोटे किंवा मोठे तुमच्या ह्याच्यानुसार पापड बनवू शकता. तर इथं अशा प्रकारे मी बनवून घेतलेत. तर टाकल्यानंतर थोडंसं असं वाटतं आपल्याला की जास्त पडलं किंवा पापड जाड व्हायलेत. तर असं फिरवताना पळी थोडीशी चपटी बुडाला असली तर मग हे पापड जे आहे ती फिरवायला बरं पडते किंवा पटकन पसरल्या जातो पापड. तर अशा प्रकारे पूर्ण पापड तयार करून घेऊया. सर्व पापड तयार करून झालेले आहे. हे जे पळी पापड आहेत ते ह्याला सुकायला वेळ लागत नाही. 3 ते 4 तासांनी हे अशा प्रकारे झालेले आहेत. तर बघू शकता किती ट्रान्सपरंट दिसतात, अगदी पातळ. तर हे पापड जे आहेत ते आपण पलटून घेऊया आणि अगदी पटकन पलटले सुद्धा जातात. तर बघू शकता एका दिवसात अगदी कडकडीत सुकलेले आहेत हे पापड आणि दिसायला सुद्धा सुरेख दिसतात. वाटत सुद्धा नाहीत की हे आपण पळी पापड केलेत. लाटून केल्यासारखे हे पापड झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हीही करा आणि खूप पातळ नाही किंवा खूप जाड नाही, तर अशा प्रकारे झालेले आहेत.
हिरवी मिरची ह्याच्यामध्ये अगदी उठून दिसते पांढरे पापड असल्यामुळे। तर हा पापड बिलकुल चिरलेला नाही किंवा असा फाटल्यासारखा झालेला नाही, एकन एक पापड सारखा झालेला आहे आणि सारख्या जाडीचा आपण केलेला आहे। तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा। तेल अगोदर कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मीडियम गॅस करून घ्यायचा। पापड टाकल्यानंतर अशा प्रकारे झारण्याने किंवा जी चिमटा असतो त्याने हे पापड तळून घ्यायचे। तर बघू शकता वाटतसुद्धा नाहीत की आपण हे साबुदाणा आणि बटाट्याचे बनवलेत, इतके सुरेख झालेत आणि पांढरे शुभ्रसुद्धा झालेले आहेत, लालसर पापड बिलकुल झालेला नाही। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर हे पापड चिमट्याने जर तळत असाल तर अगदी असे पटकन पलटता येतात। तर अशा प्रकारे पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत। आता आपण ही प्लेटमध्ये ठेवून घेऊया। तर बघू शकता किती सुरेख दिसतात आणि वाटतसुद्धा नाहीत की ही पळीपापड बनवलेले आहेत। तुम्हाला लाटून पापड तयार करण्यासाठी वेळ नसेल तर अशा प्रकारे झटपट हे पापड तयार करू शकता। अगदी पांढरे शुभ्र आणि खायलासुद्धा इतके खमंग लागतात। तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।